मऊ लुसलुशीत सुटसुटीत आणि चवीला अत्यंत चविष्ट अशी ही लापशी आणि मंदिरातल्या प्रसादाच्या लापशीसारखी मिळणारी लापशी घरच्या घरी कशी बनवायची ही रेसिपी मी या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे। त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्मिताज व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर रेसिपी सुरू करूया त्याआधी साहित्य बघून घेऊया। 1 वाटी लापशीचा रवा, मीडियम साईजचा रवा आहे हा, 1 वाटी गूळ, ओलं खोबरं अर्धी वाटी, काजू बदामचे काप आणि वेलची पूड। तर सर्वात आधी काय करायचंय, ज्या कढईमध्ये आपण लापशी बनवणार आहे ती कढई अशी तापत ठेवायची। कढई व्यवस्थित तापली की त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचंय। हे तूप घरी बनवलेलं साजूक तूप आहे। त्यामध्ये ही जी लापशीचा रवा आहे तो एकदम जाडा पण भेटतो आणि थोडासा मीडियम साईजचा स्मॉल भेटतो। तर मी स्मॉल वाला गव्हाची लापशी असते, तर स्मॉल वाला डीमार्ट मधून आणला होता, त्याची मी लापशी बनवतीये। तर प्रमाण अचूक घ्यायचंय। तर मी 1 वाटी बरोबर हे लापशीचा रवा घेतलाय। तो अत्यंत थोडासा असा खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे हलकासा सुगंध येईपर्यंत आणि हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर हा लापशीचा रवा भाजून घ्यायचा आहे। लापशी भाजत असताना चमचा सारखा फिरवायचा आहे आणि म्हणजे कलर जास्त हलकासा चेंज व्हायला पाहिजे। तर आपण ज्या वाटीने लापशी घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला 2.25 वाटी पाणी घ्यायचंय आणि पाणी गरम करायला ठेवायचंय। तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पण पाणी घेऊ शकता, पण त्यानंतर आपल्याला परत गुळाचं पाणी बनवायचं आहे। त्यामुळे 2.25 वाटीच मी पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही पण हेच अचूक प्रमाण वापरा। एकीकडे आपण पाणी तापत ठेवायचं आणि एकीकडे लापशी अशी व्यवस्थित हळू भाजून घ्यायची आहे। चला तर एका गॅसवर आता आपलं पाणी तापतंय आणि एकीकडे आपली लापशी पण व्यवस्थित भाजली जात आहे। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता बरेच जण म्हणतील की ताई तुमच्या एका हातातच गोट आहे, दुसऱ्या हातातला गोट कुठे गेला? तर ऋतूने तो हरवलेला आहे, मला सापडला की नक्की मी तो घालेल, पण तोपर्यंत ठीक आहे जाऊ दे। आता पाणी आपलं चांगलं गरम झालंय, आता त्यामध्ये आपण हे पाणी टाकायचंय। पाणी गरमच असलं पाहिजे, थंड पाणी घालू नका लापशीमध्ये, नाहीतर लापशी चिकट होईल एकदम। पाणी आपलं चांगलंच गरम झालेलं आहे, त्यामुळे लापशी लवकर शिजेल। तर आता आपल्याला पूर्ण स्लो गॅस करून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 4 मिनिटं आपल्याला ही लापशी शिजू द्यायची आहे आणि एकदा तुम्ही बघायची आहे लापशी शिजली का। तर तुम्ही 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता लापशी एकदम सुटसुटीत झाली आहे। तर आता त्याच टायमाला काय करायचं, अर्धा वाटी मी पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी पूर्ण गुळ घालणार आहे। तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर आम्हाला मीडियम गोड लागतं, त्यामुळे मी थोडासा एकदम कमी एवढाच गुळ मी ठेवलेला आहे शिल्लक। तर म्हटलं की नंतर घालू जर लागलीच गरज तर मी गुळ आता मेल्ट करून घेणार आहे गरम पाण्यामध्ये। गुळ खाली पातेल्याला चिटकेल, त्यामुळे मग आपल्याला सारखा चमचा ह्याच्यामध्ये फिरवायचा आहे आणि मी थोडंसं गुळ ठेवलं आहे। तर का तर म्हटलं लागली गरज तर घालेल, पण मला वाटलं एवढं सफिशियंट आहे। तर अशा प्रकारे तुम्ही गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। गुळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आपल्याला आणि हा गुळ मी किसून घेतलाय, त्यामुळे हा मेल्ट होण्यास लवकर मदत होईल। गुळ आता व्यवस्थित आपल्या पाण्यामध्ये मेल्ट झालेला आहे। आता आपण ह्या लापशीमध्ये गुळाचं पाणी घालणार आहोत। तर बघा मी कसं व्हिडिओमध्ये दाखवते त्यानुसार आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि परत एकदा लापशी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे आपल्याला। खूप सुंदर लापशी होते ही, खूप म्हणजे खूपच सुंदर। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तूप घरचं असेल ना तर खूपच सुगंधी आणि टेस्टी ही लापशी होते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये दुसरे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता, पण ठीक आहे लापशीमध्ये काजू बदामच गेले पाहिजे आणि जायफळ पावडर वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी ऍड नाही केलं। आणि वेलचीने पण खूप छान सुगंध येतो। तर या स्टेपला आपल्याला ओलं खोबरं ऍड करायचंय। ओलं खोबऱ्याचे मी एकदम बारीक बारीक स्मॉल पीसेस करून घेतलेत आणि ते मी ह्याच्यामध्ये आणि बारीक म्हणजे असे पातळ पीस करून घेतलेत, म्हणजे जेणेकरून ते असे जास्त असे दाताखाली लागणार नाही। पण ह्या लापशीमध्ये ना ओलं खोबरं पण थोडंसं तुपामध्ये फ्राय करून टाकलं ना, नाही सुकलेलं खोबरं पण ह्या लापशीमध्ये तुम्ही फ्राय करून टाकलं ना तर बेस्ट आहे। पण ठीक आहे, म्हणजे ओला नारळ ना खूपच छान लागतो लापशीमध्ये, त्यामुळे मी ओला नारळच टाकलेला आहे। आता मी काय करणार आहे, परत एकदा
ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 3 ते 4 मिनिटं परत एकदा ही वाफवून घेणार आहे। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता तर ऑलमोस्ट आपली लापशी रेडी झालेली आहे आणि ही खूप सुटसुटीत लापशी झालेली आहे। तर आता आपल्याला काजू बदामचे काप फ्राय करून टाकायचे आहेत। तर एकीकडे आता आपली लापशी अशी व्यवस्थित थोडीशी अजून मी वाफवून घेणार आहे हिला। तर एकदम हलकं म्हणजे पाणी नाही राहिलं त्याच्यामध्ये, पण थोडीशी परत एकदा मी वाफवून घेणार आहे। स्लो गॅसवरच ही सगळी प्रोसिजर चालू आहे, हे लक्षात ठेवा। आता एका पॅनमध्ये मी परत एकदा तूप घेतलंय थोडंसं आणि त्याच्यामध्ये काजू बदाम मी व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे। तर जास्त आपल्याला फ्राय नाही करायचे, एकदम हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला काजू बदामचे हे तुकडे मस्त असे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही याचा कलर बघू शकता, काजू बदामचा थोडासा हलकासा चेंज झालाय आणि आता हे काजू बदामचे पीसेस आपल्याला लापसीमध्ये वरतून असे मस्त भुरभुरायचे आहेत। खूप सुंदर लागतात हे काजू बदामचे पीसेस ह्याच्यामध्ये। तर तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये हवेत त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घाला। मी इथे 4 काजू आणि 7 बदाम घेतलेले, तर तुम्ही जसं तुमच्याकडे अवेलेबल असं तसे तुम्ही घेऊ शकता। आणि परत एकदा व्यवस्थित सगळीकडून ही लापशी आता मी परतून घेणार आहे। खूपच सुंदर ही लापशी झालेली आहे आणि चवीला पण खूप सुंदर ही लापशी झालेली आहे। तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।